नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। हे बघा, इथं मी एक वाटी सपाट बेसन पीठ घेतलेलं आहे। मैत्रिणी, भाजीला जर काय नसलं तर घरात बेसन पीठ तर मग प्रत्येकाच्या घरात असतंच। मग काय भाजी बनवायची, चला आज आपण पाहूया। अगदी मस्त अशी सगळ्यांना आवडन अशी ही भाजी रेसिपी बनवायची आपल्याला। हे बघा, आता इथं एक ताटली घेतलेली आहे। एका ताटलीमध्ये मी हे बेसन पीठ ओतून घेते। बेसन पीठ आहे बघा, त्याच्यातलं थोडंसं मी काढलं आहे। जसं लागेल तुम्हाला तसं घेऊ शकता तुम्ही। आणि मैत्रिणींनो, ही रेसिपी एवढी खास आहे की सगळीच घरातली खूप आवडीने खाणार, अगदीच वेगळी। त्याच्यात आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली पहा। थोडीशी कोथिंबीर टाकल्यावर थोडीशी नकभर हळद टाकायची मैत्रिणींनो, पाहू शकता। हळदीनंतर आपल्याला अगदीच थोडंसं नकळत मीठ टाकायचं आहे। जास्तही मीठ काय टाकायचं नाही आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही इथं। त्याच्यानंतर जसं पाणी लागन तसं ते पीठ आपल्याला अगदीच मळून घ्यायचं आहे। अगदी कडक असं, अगदी मऊ लुसलुशीत असं मळायचं आहे बघा। जास्त हाताला चिकटलं की थोडं तेल लावून गोळा छान अगदी मळून घ्यायचा आहे। मस्त गोळा बनवला आहे। आता चला पुढच्या तयारीला लागूया। इकडं कढईत थोडंसं तेल टाकलं आहे पहा। ओलं खोबरं घेतलं आहे आणि हा मसाला मी अगदी छान पद्धतीने असा परतून घेणार आहे बरं का। कांदा बी ओला आहे आणि खोबरंसुद्धा ओलं आहे, त्याच्यामुळं मी दोन्ही सोबत टाकलं आहे। मस्तपैकी असा हा मसाला कलर येतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पहा मैत्रिणींनो। अगदी छान असा रंग आला पाहिजे। जेवढा रंग त्याला येईल तेवढा आपलं भाजीसुद्धा खूप छान अशी अप्रतिम ही भाजी होती, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर धने, सफेद तीळ, आलं, लसूण हे संपूर्ण मी त्याच्यात टाकून दिले। हे सुद्धा आपल्याला अगदी छान पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। कारण की धने आणि सफेद तीळ शेवटी का टाकायचे, कारण की ते म्हणजे आपले जळत वगैरे नाहीत। आणि इथं लसण कोथिंबीरीच्या काड्या मी टाकल्यात, पाहू शकता। चला आता इथं पुन्हा कढईत तेल टाकून जिरी मोहरी टाकलेली आहे, छान परतले। त्याच्यानंतर एक टॅमॅटो चिरलेला तो सुद्धा टाकून द्यायचा आहे पहा मैत्रिणींनो। अशा पद्धतीने टॅमॅटो छान परतत आला की त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात, आता तर मी दाखवणारच आहे। इथं मसाले टाकून घेणार आहे, अगदी सुके मसाले। इथं थोडीशी हळद टाकलेली आहे पहा, धना पावडर आहे थोडीशी टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला बेडकी मिरची पावडर टाकायची थोडीशी कलरसाठी, जास्तही नाही टाकायची मैत्रिणींनो। त्याच्यानंतर टाकायचा आहे मटण मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला पहा। याच्या विरहित काही मी वेगळे असे मसाले टाकणार नाही आहे। मसाला अगदी छान परतला आहे, पाहू शकता तुम्ही। मस्तपैकी मस्त तेलात अगदी तेलही खूप छान तापलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला द्यायचं आहे जे आपण वाटण वाटलं आहे ना बारीक, माहीम असं वाटून घेतलेलं, ते टाकून द्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही त्याच्यात। आणि मैत्रिणींनो, आता नुसतं वाटणच नाही, मी पाणीसुद्धा घातलं आहे, पाहू शकता। तुम्हाला दिसतच असेल वाटण हे आपलं अगदी पातळ झालं आहे आणि अगदी छान पद्धतीने आता हे कोरडं करून पूर्ण त्याला तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तोपर्यंत परतत राहायचं आहे बरं का। हे वाटण अगदीच लहान गॅस ठेवून हे वाटण परतायचं आहे, मोठ्या गॅस सोबी नाही परतायचं, पाहू शकता। आता मी बारीक गॅस करणार आहे आणि वाटण अगदी छान असं परतून घेणार आहे मस्तपैकी। हे बघा, तुम्हाला दिसतच असेल। आता हे वाटणाला अगदी छान पद्धतीने उकळी येत चाललेली आहे। त्याच्यानंतर चवीपुरतं इथं मीठही टाकून देणार आहे, कारण की मसाला मग आपला खूपच छान होईल। मीठ टाकलं की अजूनच चव वाढन पहा। आता इथं मी पुन्हा एकदा हे वाटण पूर्ण असं हलवून घेते, पाहू शकता तुम्ही। आणि जसं ते वाटण शिजन तोपर्यंत त्याला खूप छान रंग येणार आहे। चला तोपर्यंत पुढची तयारी। इथं जे बेसन पीठ आपण गोल करून घेतलं होतं पहा, घट्ट मळून, त्याची आता छान अशी पोळी लाटूया पहा मैत्रिणींनो। मस्त पोळी लाटायची, जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची बरं का। पहा बरं, मी तुम्हाला आता इथं पूर्ण पोळी ही लाटून दाखवते मस्तपैकी छान। कारण की आपण तेलात तेल लावलेलं होतं, त्याच्यामुळे चिकटायचा काही प्रॉब्लेमच नाही। आणि मसाल्यातला इथं मसाला काढून ठेवलेला आहे, हा संपूर्ण त्या पोळीला लावून घ्यायचं आहे पहा। असं इथं आपलं जे वाटण आपण वाटतो तेच वाटण थोडंसं ठेवून त्या पोळीला असं लावायचं आहे अगदी छान पद्धतीने मैत्रिणींनो। पहा, असं चौकून हे वाटण मी लावून घेतलेलं आहे पहा मैत्रिणींनो। त्याच्यानंतर थोडेसे हावरी तीळ मी त्याच्यावर पेरणार आहे बा, ते सुद्धा असे छान लावून घेणार आहे मस्तपैकी।
त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची पहा. आणि तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यावर खोबऱ्याचा किससुद्धा टाकू शकता, अजूनच अप्रतिम दिसते. पहा मी काय खोबऱ्याचा किस टाकलेलं नाही. खोबरं आपण आधीच वाटून बिटून भरपूर घातलेलं आहे, त्याच्यामुळं खोबरं काय वाटून घातलेलं नाही, किसून टाकलेलं नाही मैत्रिणी. त्याच्यात पाहू शकता तुम्ही. आता छान अगदी अशा सुरीच्या याने आपल्याला अशा पट्ट्या काढून घ्यायच्यात बरं का. आणि मस्त अशी पुंगळी तयार करून घ्यायची बघा. ही पुंगळीची छान भाजी अशी खूप छान होती मैत्रिणीनो. अगदी अप्रतिम अशी ही चव लागती. आणि ह्या पुंगळ्यासुद्धा शिजल्यावर खूपच छान लागतात आणि चवही खूप भारी लागती. पहा मैत्रिणीनो, मस्त अशी पुंगळी करून घेतलेली आहे, पाहू शकता. आता याच्या किती होतील तेवढ्या करणार. पहा अगदी 4 माणसांचं भरपूर भागन अशी मस्त भाजी करायची आपल्याला. हे बघा अशा प्रत्येक मी असं गोल गोल करून घेते, पाहू शकता. अगदी मसाला बी आतमध्ये राहतो मस्तपैकी आणि खूपच छान दिसती, दिसायला बी खूप अप्रतिम दिसतं. पण जास्त लांब आहे त्याच्यामुळे मी पुन्हा मध्ये एक कट मारणार आहे. हे बघा अशा पद्धतीने जे लांब आहे त्यालाच मारणार आहे, आखूड आहे त्याला नाही मारणार, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून पहा. आणि भाजीला काही नसलं की असं झटपट काहीतरी बनवायलासाठी आपल्या घरात तर प्रत्येकीचंच बेसन पीठ हे किचनमध्ये असतंच, त्याच्यामुळं प्रश्नच नाही आहेत. कारण की बेसन पिठापासून आपण खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो. हो का, वाटण बी आपल्या इकडे छान मसाला असा शिजून निघाला आहे. पहा रंग बी काय छान आला आहे त्या मसाल्याला, आहे का नाही. सुंदर असा तेलही सुटलं आहे भरपूर. मग चला आता आपण त्याला आपल्याला किती भाजी करायची तेवढ्यानुसार मी पाणी टाकणार आहे पहा. हे बघा आणि अगदी छान उकळी त्याला सुटायला लागलेली आहे बरं का मैत्रिणी, पाहू शकता. ज्यावेळेस त्याला उकळी येईन छान खळखळून त्यावेळेस आपल्याला ती एक एक पुंगळी अशी सोडून द्यायची पहा रश्श्यात. आणि अगदीच बारीक गॅस करून आपली भाजी आपल्याला इथं तयार करायची बरं का. जेवढं बारीक गॅस असला की भाजी बी अप्रतिम शिजते आणि अगदीच भाजीला आपल्या छान अशी चव लागते. पहा ही भाजी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच मैत्रिणी एक लाईक एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. मग चला आता भाजी आपली अगदी मस्त तयार झाली पहा. रंग बी काय छान दिसतोय आणि पहा ती भाजी कशी अप्रतिम दिसती. सुटलं का नाही मैत्रिणी पाणी तोंडाला. चला मग उद्या भेटूया. बाय बाय.